ऐन निवडणुकीच्या काळात रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐनघर विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले। आम्ही काम करतोय, हा तर होम ग्राउंड आहे, पण त्याच्या डबल होम ग्राउंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो। जवळजवळ 200-250 लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे। दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला, आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातोय। आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातोय त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतोय तुम्ही पाहताय नेहमी, त्याचं हे फळ आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू, आम्ही फसवणार नाही। त्याचं आम्ही दखल घेतलेली आहे, हरकत नाही आहे, ते आम्ही दाखवूया। असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही, काय नाही। मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती, जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं, त्याबद्दल दुमत नाही। कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवायची, आम्ही आमची ताकद दाखवतोय। आता पाहूया, दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ। असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतोय भारतीय जनता पार्टीला, कारण भारतीय जनता पार्टी आमची नॅचरल अलायन्स आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला तर ठीक आहे, नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू। ठीक आहे, आता उद्धव ठाकरेंनी जे काही केलेले ते केलेले, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे। काय होते, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले नाही। आमच्या परवा जाधवांनी आपल्या आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी व्हावं असं सांगितलेलं आहे आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही येतात, ते बरे होत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।